शिवतीर्थावरील चर्चेमध्ये वातावरण झालं गरम। शिवसेना भवनाचा वॉर्ड कोणाचा? राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात वादाचा मुद्दा। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्राला माहिती। मंत्री पंकजा मुंडे यांची महायुती विरोधात भूमिका। ओबीसी बैठकीनंतर पंकजा मुंडे बोलल्या। ओबीसी उपसमितीची बैठक संपली। हक्काचा निधी हवाच, ओबीसींनी महायुतीकडे केली मागणी। ठाकरे गटाच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची दांडी। जनसुरक्षा विधेयकाला तोंड देखला विरोध। मुंबईतल्या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती। नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळालेले कैदी भारतात घुसण्याची शक्यता। भारताची डोकेदुखी वाढली। नेपाळचा प्रवास टाळा, सरकारच्या भारतीय पर्यटकांना सूचना। पुन्हा झाकला दादरचा कबूतरखाना। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई। दादरमध्ये कबूतरं झाली कमी। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीची मतं फुटली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। मतफुटीनं काँग्रेस आघाडी हादरली। सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षित मतं न मिळाल्याची चौकशी होणार। पवारांचे पाप फडणवीसांनी लपवले। अभ्यासक विजय पांढरे यांचं वक्तव्य। सिंचन घोटाळा प्रकरणी पांढरे यांची संतप्त प्रतिक्रिया। मतपत्रिकेच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकलो। निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना डिवचलं। राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुल गांधी। नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव। अनेक भाजपा विरोधकांकडून व्यक्त झाल्यात सूचक प्रतिक्रिया। मुसलमानांवर भडकले प्रकाश आंबेडकर। काश्मीरात अशोक स्तंभ चिन्हावर धर्मांध मुसलमानांचा हल्ला। आंबेडकरांकडून धर्मांध मुसलमानांच्या वागण्याचा निषेध। समृद्धी महामार्गाच्या व्हिडिओमधील वस्तू खेळे नाहीत। रस्ते दुरुस्तीसाठी रस्त्यामध्ये नोझल ठोकल्याचं समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला। कराड वगळून इतरांच्या दोषमुक्तीसाठी इतरांचा अर्ज। सोनं प्रतितोळा 1,09,000 पलीकडे तर चांदी प्रति किलो 1,26,000च्या पलीकडे। माझी बदनामी थांबवा, ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव। आणि वाढत्या स्पर्धेमुळे आयफोन 17ची किंमत घसरली। आयफोन 17ची किंमत 82,000पासून सुरू।